नमस्कार मित्रांनो, माझा आजोळ या व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या ब्लॉगचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला या गावातील खडी आणि खडीवरचा परिसर दाखवलेला आहे. तो व्हिडिओ देखील या पेजवरतीच अवेलेबल आहे. तो व्हिडिओ बघूनच तुम्ही या व्हिडिओकडे या, कारण दोन्ही व्हिडिओ एकमेकाशी संलग्न असल्यामुळे दोन्ही व्हिडिओचं महत्त्व सारखंच आहे. तो बघितल्याशिवाय तुम्हाला या व्हिडिओतील काही समजणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा आणि मग इकडे या. आपण पोहोचलोय बिरदेव मंदिराच्या परिसरामध्ये. या परिसरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं. याच परिसरामध्ये आणखीन एक मंदिर आहे. त्या मंदिरामुळे या गावाची एक वेगळी ओळख तयार झालेली आहे. बाहेर आल्यानंतर हा अजस्र वटवृक्ष पाहिल्यानंतर आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत आणि ते मंदिर आहे बाळूमामा यांचं. या मंदिरामुळे कोथळी गावाला प्रति आदमापूर या नावानं ओळखलं जातं. या मंदिराच्या ठिकाणी दर अमावस्येला खीर व भाताचा प्रसाद असतो. जर तुम्ही इथं कधी अमावस्येला आला तर तुम्ही नक्कीच त्या प्रसादाचा लाभ घ्या. येथील खिरीची टेस्ट ही जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ज्या गावामध्ये भक्तीचा वास आहे तेथे सरस्वतीची देखील पूजा केली जाते. केदारलिंग हायस्कूल आणि विद्यामंदिर कोथळी ही 2 शैक्षणिक संकुलं. यानंतर आपण येतोय गणेश मंदिरामध्ये. गणेश मंदिरातील ही जी मूर्ती आहे ती अतिशय सुबक मूर्ती आहे. या मंदिराला लागूनच ज्योतिर्लिंग मंदिराची ही कमान आहे. या कमानीतून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला माऊलीचं मंदिर आहे. माऊली मंदिरामध्ये संत तुकोबा, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी आणि श्री दत्त यांची मूर्ती आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच ग्रामदैवत केदारलिंग देवालय आहे. देवालयाला आतून कुलूप असल्यामुळे जाता आलं नाही, पण बाहेरचा परिसर बघितल्यानंतर आपल्याला या परिसराची महती लक्षात येईल. खूप मोठा परिसर आहे. दसऱ्यामध्ये या ठिकाणी दसरा महोत्सव साजरा केला जातो. मंदिर परिसरातून आपण थेट पोचलोय गावाची जीवनवाहिनी असलेल्या भोगावती नदीच्या काठावरती. याच नदीमुळे गाव सुजलाम व सुफलाम आहे. हे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा. धन्यवाद.